नमस्कार, मी मयूर गुरुजर. काल 22 एप्रिल 2024 कालपासून आपण एका नवीन सिरीजला सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये बँक निफ्टीच्या ट्रान्झॅक्शनवर नक्की कुठल्या ग्रहांचा प्रभाव पडतो हे आपण बघायला सुरुवात केलेली होती. रोज वेगळ्या ग्रहांचा प्रभाव असणार आहे आणि त्याचमुळे मार्केटचं ट्रान्झॅक्शन रोजचं वेगळं असणार आहे. काल आपण काही ग्रहांचा प्रभाव बघितला आणि काही महत्त्वाच्या वेळा बघितल्या, ज्याच्याप्रमाणे आज मार्केटचे ट्रेंड बदलताना आपल्याला दिसलेत. काल ज्या वेळा मी सांगितलेल्या होत्या त्यामधली 11:25ची वेळ एक महत्त्वाची वेळ होती. 11:25 नंतर बँक निफ्टीचं ट्रान्झॅक्शनचा ट्रेंड बदललेला तुम्हाला आज बघायला मिळाला असेल. तसंच आता उद्यासाठीचे महत्त्वाचे ग्रह आणि त्यांच्या वेळा नोट डाऊन करून घ्या. पेन आणि पेपर जवळ घेतलेला असेल अशी माझी खात्री आहे. उद्या 24 एप्रिल 2024 ह्या दिवसासाठी बँक निफ्टीवर प्रभाव पडणार आहे मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी आणि केतू. परत एकदा सांगतो, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी आणि केतू. तुम्ही म्हणाल आठवड्याचे सगळ्या वारांची नावं सांगितलेली आहे. तसं नाहीये. उद्याच्या दिवशी चंद्र सोडल्यास बाकी सगळे वारांमधले ग्रह आणि ॲडिशनल केतू हा ग्रह बँक निफ्टीच्या ट्रान्झॅक्शनवर प्रभाव टाकणार आहे. तो नक्की काय टाकणार आहे, कसा टाकणार आहे, नक्की कसा प्रभाव ह्या ग्रहांचा बँक निफ्टीवर पडेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. उद्याच्या महत्त्वाच्या वेळा असणार आहेत 10 वाजताची, 12 वाजताची आणि 2 वाजताची. ह्या वेळांमध्ये हे सगळे ग्रह प्रभाव टाकणार आहेत. कुठलाही एक ग्रह कमी किंवा जास्ती होत नाहीये. प्रभाव हे सगळे ग्रह एकत्रित मिळून टाकणार आहेत. पण मी सांगितलेल्या प्रत्येक वेळेनंतर प्रभाव बदलत जाणार आहे. हा प्रभाव नक्की काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन सगळे ऑल एनेबल करून ठेवायला विसरू नका. म्हणजे इथून पुढचा रोजचा व्हिडिओ अपलोड झाला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचत जाईल. तुम्हाला जर हे प्रभाव जाणून घ्यायचे असतील, याचा वापर कसा करायचा हे जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. कारण ॲस्ट्रॉलॉजी आणि मार्केट याचा संबंध, याचा ट्रेनिंग प्रोग्राम आमचा ह्या महिन्यात संपत आलेला आहे. 1 मे पासून नवीन बॅच सुरू होणार आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. थँक्यू.